बातमी आता नाशिकमधून पाहूयात। नाशिकच्या रामकुंडावर तृतीयपंथीयांच्या 2 गटात प्रचंड राडा झालाय। पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवला। रामकुंडावर असलेल्या कपालेश्वर मंदिर परिसरात पैसे मागण्यावरून हा वाद पेटला। पर्यटक आणि भाविकांसोबत झालेल्या वादानंतर पोलिसांनी मंदिराच्या 100 मीटर परिसरात पैसे मागू नका अशी समज दिली। तृतीयपंथींचे 2 गट आपापसात भिडल्याने रामकुंड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तृतीयपंथींच्या 2 गटातील राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे आता एक बातमी ती वाहतूक कोंडी संदर्भातली, कारण भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। श्रावणातला पहिला शनिवार असल्यानं गर्दी झाली आहे। खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे भाविकही वैतागलेत, मात्र यामुळेच वाहतूक कोंडीतही भर पडताना पाहायला मिळते। खराब रस्ते, सलग आलेल्या सुट्ट्या आणि श्रावण महिना यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती सध्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे रस्त्यावरती जे खड्डे पडलेत ते भरण्यासाठी कामही सुरू आहे। जागोजागी ही कामं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तात्पुरती मलमपट्टी या रस्त्यांवरती केली जाते आणि खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यातील खडी पुन्हा बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे रस्त्यावरनं वाहतूक करणं अधिकच अवघड ठरतंय। वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय। सलग सुट्टीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं मात्र पाहायला मिळालं। सध्या श्रावण महिना सुरू झालेला, आज पहिला शनिवार आहे श्रावण महिन्यामधला। आणि जर आपण पाहिलं तर श्री क्षेत्र भीमाशंकर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, या ठिकाणी संपूर्ण भारतामधून, राज्यातून आणि पुणे मुंबईहून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात। आज 15 ऑगस्ट आहे आणि ही सुट्टी आणि त्यात आलेला हा श्रावणी शनिवार, यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर पर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला इथं भीमाशंकर रस्त्यावर दिसत आहे। आणि शिवाय भीमाशंकर रस्त्याची देखील इथे दुरावस्था आहे, त्याच्यामुळेच कुठेतरी ही जी वाहतूक आहे ती कोंडी होताना दिसते। ठिकठिकाणी खड्डे भरण्याचं देखील काम सुरू आहे, मात्र याच्यामुळे कुठेतरी वाहतूक सुरळीत होण्याऐवजी त्या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे। आपण जर पाहिलं तर भीमाशंकरच्या दिशेने लांबच लांब वाहनांच्या ज्या रांगा आहेत ते लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। इथं तासनतास जे प्रवासी आहेत, वाहतूक इथे कोंडीमध्ये अडकल्याचं दिसतंय आपल्याला। काय परिस्थिती, किती तास झाले तुम्ही अडकले तिथे? सर हिंदी कहाँ से हो आप? कितने घंटे हो गए आप यहाँ पे? नहीं, मुंबई से आए हम इधर रात में आए थे। अच्छा, हाँ, अब आता इथे पुण्यावरून आलेत काही, काय सांगाल? 2 तास झाले एवढी गर्दी आहे, भरपूर त्रास होतोय येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना। याचं काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे सरकारने, बघितलं पाहिजे। हे चुकीचं आहे ना, हे असं हे बघा तुम्ही रस्ते बघा कसे बनवलेत। ही जी परिस्थिती आहे रस्त्यांची चाळण झालेली आहे, अक्षरशः ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे जो काही त्रास होतोय इथे वाहतुकीला, तो अगदी म्हणजे तासन तास याच्यामध्ये हे भाविक कोंडीत सापडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण पाहिलं तर इथे प्रत्येक जो इथे असणारा वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी जो आहे तो संतापलेला आहे आणि त्याच्यामुळेच जी काही परिस्थिती आहे ती अधिकच भयावह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भीमाशंकरवरून जे काही भाविक आहेत ते खाली जे काही पुण्याकडे जात आहेत किंवा खाली रस्त्याने उतरत आहेत त्यांनाही अडचण आहे, त्यासोबतच भीमाशंकरकडे जे जात आहेत प्रवासी त्यांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। एकूणच वरून पडणारा पाऊस आणि धुकं याच्यामध्ये हे जे काही रस्ते खराब झाले आहेत याचा अधिकचा त्रास हा भाविकांना होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, भीमाशंकर, पुणे।